खरं तर आज पवईमध्ये जो प्रकार झाला आणि ज्या तऱ्हेने रोहित आर्यने मुलांना ओलीस ठेवून त्या ठिकाणी जे आहे ते आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे एक भयावर वातावरण तयार केलं, याला जर कोण जबाबदार असेल तर ते राज्य सरकार जबाबदार आहे. प्रथम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते पीएलसी मॉनिटरिंग स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत जे आहे ते काम केलं होतं. जवळपास 2022 ते 23 मध्ये 2 कोटीचं त्यांनी काम केलं होतं आणि माझ्या कामाचे मला पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यांनी यापूर्वी सुद्धा उपोषण केलं होतं. तेव्हा तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं होतं की तुझे हे पैसे आम्ही देऊ, परंतु त्याला ते पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर त्यांनी अजून एक आरोप केला की या अभियानांतर्गत ज्या शाळांना पुरस्कार मिळाला त्या कुठे ना कुठे राजकीय वर्गस्त असलेल्या शाळांना पुरस्कार मिळाला, त्यामुळे माझे पैसे अजून मला मिळाले नाहीत. पण याचा परिणाम म्हणून त्यांनी आज जो प्रकार केला हा प्रकार खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार होता. मुलांच्या जीवाशी खेळणं, त्यांना ओलीस ठेवणं हे बरोबर नव्हतं आणि पालकांना मोठ्या प्रमाणामध्ये भयावर वातावरण करणं, पवईसारख्या उच्चवी वस्तूमध्ये अशा तऱ्हेने घटना घडणं हे खरं तर मनाला वेदना लावणारी घटना आहे. परंतु ठेकेदाराचे पैसे हे देण्याचं काम राज्य सरकारचं आहे, पण त्याचा परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य मुलांना सहन करावा लागत असेल. अशा बेजबाबदार सरकारला माझा प्रश्न आहे की आज कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असताना अशा तऱ्हेने मुलांच्या आयुष्याला त्या ठिकाणी जे आहे ते रिस्कमध्ये टाकण्याचं काम जे राज्य सरकार करते त्याचा या ठिकाणी मी निषेध करते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.